जरांगेंच्या सभेमुळे बीडमधल्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आणि त्यावरून भुजबळांनी टीका केली। कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचं कारण काय असा सवाल भुजबळांनी विचारला। कोणत्याही सभा मेळाव्यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं चुकीचं असल्याचं भुजबळ म्हणाले। आमदार बच्चू कडूंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। इशारा सभेआधी जरांगे आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा झाली। सरकारच्या सगळे सोयरे या शब्दावर जरांगे ठाम आहेत, त्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। कायद्यानं टिकणारं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। मराठा आरक्षण देताना इतर आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी सरकार घेत असल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय। बारामती लोकसभेला योग्य उमेदवार देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। सध्या बारामती लोकसभेच्या खासदार या सुप्रिया सुळे आहेत, त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या विरोधात योग्य उमेदवार कोण याचीही चर्चा सुरू झाली आहे। फेब्रुवारीमध्ये महाविकास आघाडीत फूट पडेल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भाजपच्या विचारधारेवर काम करण्यास जो तयार आहे त्यांचं पक्षात स्वागत होईल असंही यावेळेस त्यांनी म्हटलंय। 28 डिसेंबरला काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि या दिवशी नागपूरमध्ये काँग्रेस पक्षानं महारॅली आयोजित केलेली आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या सभेला हजर राहणार आहेत। दिघोरी नाका, उमरेड रोड येथील 80 एकरांच्या मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय। भाजप विरोधातील काँग्रेसची ही सभा विक्रमी असून त्यातून कार्यकर्त्यांना दिशा मिळेल असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला। काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 138 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं नागपूरमध्ये 28 डिसेंबरला काँग्रेसची महासभा होणार आहे। हम है तयार या स्लोगनखाली ही सभा होणार असून या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। 65 एकर विस्तार असलेल्या मैदानाचं सपाटीकरण आणि भव्य व्यासपीठ उभारणीच्या कामालाही सुरुवात झाली। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीरनामा समिती स्थापन केली। या समितीमध्ये देशभरातील 16 सदस्य आहेत, मात्र महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला या समितीत स्थान मिळालेलं नाही। पी चिदंबरम जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आहेत। समितीमध्ये प्रियंका गांधींना देखील स्थान देण्यात आलेलं आहे।